विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। मोबाईल नंबर पुनश्च आहे का 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही, माझी कुठेही शिष्यमंडळी नाही, मी स्वतः कार्य करतो। माझं वय 76 आहे। मदतनीसला कोणीही नाही, सर्व कार्य मी स्वतः करत असतो। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं निधन होऊन 16 महिने झाले, 17वा महिना लागला आहे। माझं अधिकाधिक कार्य ती करत होती, मला सामोपचाराचं कार्य त्यावेळेला करावं लागत होतं, परंतु आता सुरुवातीपासून शेवटपावतर मलाच कार्य करावं लागते। मदतनीसाला कोणीही नाही, दिवसा एकटा रात्री एकटा असं एकटं जीवन माझं झालेलं आहे। तरी पण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी माझ्याकडनं अभिवचन घेतलं निधनाच्या पूर्वी 5 मिनिटं अगोदर, आणि त्या वचनाला मी बांधिलकी म्हणून हे कार्य सुरू ठेवलेलं आहे। आणि हे सर्व कार्य माता कामाख्या देवीला आम्ही अर्पण करीत असतो। मला अनेकांचे फोन आले, प्रत्यक्ष पुष्कळांनी मला भेटी आणि ते सांगितलं की देशदूतच्या वर्धापन दिनी जे लेख प्रसिद्ध झाला आहे तो आम्हाला वाचून दाखवावा। हा लेख जो आलेला आहे, देशदूतचं मुख्य ऑफिस नाशिकला आहे, नगरला आहे, नंदुरबारला आहे, धुळेला आहे, जळगावला आहे। सारडांचं हे वर्तमानपत्र आहे, आणि ह्या वर्तमानपत्रात मी जवळजवळ 20 ते 25 वर्ष सारखं विचारकुंडली म्हणजे लोकांच्या प्रश्नाची समाधान करून विनामूल्यरित्या मी देत होतो। काही कारणास्तव ही लेख मला बंद झालेली आहे, पण तू रोजचं भविष्य जळगाव आवृत्ती, नंदुरबार आवृत्ती, धुळे आवृत्ती सुरू आहे, आणि तरुण भारत दैनिक जळगाव आवृत्तीत प्रसिद्ध होत आहे। तीचं लेख मला बुधवारी प्रसारित होत होती। वाचकांची ज्या समस्या असतील, त्या समस्या कुठल्याही प्रकारच्या असो, त्या समस्येवर मार्गदर्शन आणि उपासनाचं कार्य मी करत होतो सतत 20 वर्ष। ते सदर सुरू व्हावं म्हणून मी प्रयत्नशील आहे। सदर बंद होऊन जवळजवळ 2 वर्ष कालावधी लोटलेला आहे, 2च्या वर अधिकही झाला असेल। वाचकांची सेवा करण्याची माझी मनोइच्छा आहे। शेवटपावतर पाहूया सदर चालू होते का नाही। रावेरचा देशदूत जो प्रसिद्ध होतो, आणि इथे जे कार्यालय आहे 23 ऑगस्ट 2024ला शुक्रवार होता, त्या दिवशी हा माझा लेख प्रसिद्ध झालेला आहे। हा लेख प्रसिद्ध झालेला असताना त्याचा उर्वरित भाग हा आहे, त्याचा पूर्वार्ध भाग हा आहे। हा लेख पुनरपी वाचून दाखवावा असं अनेकांचं आग्रह आहे, मोबाईलवरून आणि प्रत्यक्ष भेटून, आणि पुनश्च मग तोच लेख मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे। याच्यावरच्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे। या लेखाचे विचार आपणाला आवडले असले, पसंत असले, मार्गदर्शक असले तर हा व्हिडिओ अनेकांना शेअर करा, जेवढ्यात जास्तीत जास्त, कारण हा खरोखर प्रेरणादायक लेख आहे।
माझ्या मनातलं मनोगत आहे आणि ते इतरांना पण प्रेरणादायक ठरणार आहे. म्हणून अधिकाधिक हा व्हिडिओ हे मार्गदर्शन प्रसारित करा, म्हणजे सर्वांना लाभ होईल. आपणाला सहज त्याचा सहभाग घेतल्याचा पुण्याचा लाभ होईल आणि मला समाधान प्राप्त होईल. प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. तसे ती माझी गुरु होती, म्हणून गुरुच्या नात्याने गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि हा लेख जो आहे तो लेख मी आपणापुढे सादर करीत आहे. माझी प्रेरणा शक्ती हा लेख मीच लिहिलेला आहे. सुरेशराव बोरकर, रावेर, जिल्हा जळगाव, 9850015558. हा लेख पान 13 आलेला आहे आणि पान 13 आलेला असताना उर्वरित भाग हा 16 आलेला आहे. ज्यांना हवा अंक असेल यांची फोटोकॉपी वगैरे देशदूत कार्यालय, रावेर, MG मार्केट, पिनकोड नंबर आहे 425508. येथील कार्यकारी आहे विचवे, चंद्रकांत विचवे. त्यांच्याकडे आपण मागणी करू शकतात. ते आपल्याला अंक पाठवतील किंवा झेरॉक्स परतसुद्धा पाठवतील. दैनिक देशदूत कार्यालय, MG मार्केट, चंद्रकांत विचवे, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 हा त्यांचा पत्ता आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. हे वाक्य अत्यंत 100% सत्य आहे. पुरुष ज्या वयात निवृत्त होऊन रिकामा अवस्थेत जीवन जगत असतो, हे जीवन जगण्याच्या अवस्थेत माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांचा अभ्यास फार मोठा होता. वृद्धावस्थेत मनुष्य कार्यरत राहिला नाही तर तो मनुष्य आपल्या समाजापासून दूर फेकला जातो. नातेसंबंधित व्यक्ती फारसा मान देत नाही. अशा माणसांना पण कोणी बोलत नाही, विचारत नाही. देखले दंडवत मात्र होतात. घरात पण मुलांचे राज्य असते. सुनांचा अधिकार चालत असतो. जसजसे वय वाढत जात असते तसा दुरावा वाढत जात असतो. हे मी वर्तमान भोगत आहे. पेन्शनर्स मंडळींना आर्थिक सबळता असली तर गरजेपुरती विचारणा घरात दारात होते, नाहीतर ही मंडळी अडगळीत पडलेली असते. विवाह पत्रिका, इतर समारंभांच्या आमंत्रणे मुलांच्या नावाने, सुनांच्या नावाने येत असतात. आपण समोर असलो तरी पत्रिका देणारा आपल्याकडे बघत नाही. असली स्थिती मी पण अनुभवलेली आहे. मुलांच्या नावे, सुनांच्या नावे पत्रिका येतात आणि आपल्या नावाने पत्रिका येत नाही. अगदी ओशाळल्यागत, मानहानीच्या प्रकारागत म्हटलं तरी चालेल, अशी गत वृद्ध लोकांची होते. आणि याचा अभ्यास माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना होता. मी त्या अवस्थेत असतो तर आज शून्यवश असतो. तिच्यामुळेच मी सीटवर आहे आणि समाजाची मान्यता मला आहे. अनेक जण नमस्कार करतात, अनेक जण विचारणा करतात, अनेक जण आमंत्रण देतात, अनेक जण आग्रहाने घेऊन जातात आणि अनेक ठिकाणी सत्कार समारंभ पण करतात. मी हे सेवा कार्य चालू ठेवलं आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या प्रेरणेने. म्हणूनच हे भाग्य मला आज या उतार वयात लाभत आहे. 76 वय आहे. 76 वयाला कोणी विचारत नाही. काही असे महाभागही असतात, ते पण अनुभवतो. मुलांना आमंत्रण देतात, मी समोर बसलाय, मला काहीच बोलत नाही. असे नामवंत व्यक्तीसुद्धा माझ्या जीवनामध्ये आताही येत आहेत.
आता त्यांची काय लायक आहे, त्यांची काय बुद्धी आहे हे त्यांच्याजवळ आहे. म्हणजे अशा लोकांची संस्कृती किती आहे हे मोजमाप जर यावरून केलं. उगवतीला नमस्कार, मावळतीकडे पाहायचं नाही हे धोरण. उद्या ते पण मावळती आहेत. मावळत्या अवस्थेत असलेली मंडळीसुद्धा अशीच वागतात. म्हणजे त्यांच्या बुद्धीचं कौतुक करावं असं वाटते. कशी परिस्थिती आहे. समाजव्यवस्था बदलून गेलेली आहे. समाजव्यवस्थेला संस्कृती रूप देण्याचं आज कर्तव्य आहे, परंतु ते दिलं जात नाही आहे. शाळा कॉलेजातून काहीच शिकवलं जात नाही. शून्य आहे शाळा कॉलेजातलं शिक्षण. काही कामाचं नाही. जीवनाच्या उपयोगी मुळीच नाही. कोण शिक्षण तज्ज्ञ आहे, कोण विचारवंत आहे, कोणती पुस्तकं तयार करताय, कोणता अभ्यास करतो आहे. कुटुंबाव्यवस्थेचा अभ्यास त्याच्यात मुळीच नाही. कसं वागावं याच्यामध्ये त्याच्यात व्याख्या नाही. समाजात कसं वावरावं, काय करावं अशी नागरिक जर देशाची होत असेल तर भारत देश विश्वगुरू होईल कसा. कोणाला काहीही पडलेलं नाही. मराठी शाळा बंद होऊन गेल्या. अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. नवीन पिढी ही शून्यवत आहे. पुण्य कमावण्याला कुंभमेळ्यामध्ये जातात, स्नानाला जातात आणि त्याच्या प्रेतावरून सगळे लोक चालत जातात. कुठे पुण्य आहे. आपलीच माणसं आहे. इतर धर्मियांना तिथे येण्याची मनाई होती. ज्यावेळेला भगदड मचली, चेंगराचेंगरी झाली, आगी लागल्या, रेल्वे स्टेशनवर धावपळ झाली, त्या प्रेतावरून आपल्याच नातेवाईकांच्या, आपल्याच जाती बांधवांच्या प्रेतावरून आपलेच लोक चालत गेले. त्याच्यात त्या चालण्यामध्ये कैक मेले आणि पुण्य कमवायला जात आहे कुंभमेळ्यात. किती विदारक हे जगापुढे जर आलेलं आहे तर किती विदारक आहे हिंदुस्थानची परिस्थिती. काय आपण मार्गदर्शन करणार आहोत हा एक प्रश्नचिन्ह आहे. असो, पुनश्च आपल्या लेखाकडे जाऊया. आपणाकडे बघितले जात नाही. अनेकाच्या नशिबी तर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. याबाबत माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांची दूरदृष्टी. तिने मला ज्योतिषशास्त्राकडे वळविले. वयाची 60 बुद्धी नाठी होत असते, परंतु तिच्या जिद्दीने मला प्रेरणा मिळाली. ती माझी गुरु झाली. खऱ्या अर्थाने ती माझी गुरु झाली. मी तिचा विद्यार्थी झालो. असे पाहिले तर ती एका खेडेगावातील ग्रामीणाची, एका शेतकऱ्याची मुलगी, परंतु सुसंस्कृत, अभ्यासू वृत्तीची, प्रचंड प्रगांड पंडित असलेली, ज्योतिषशास्त्राची माहिरता पावलेली. आज तिचे काही लेख मला अवगत होत आहे आणि मी ते प्रसारित करतो आहे. कालचा कुंभमेळ्याचा लेखसुद्धा तिचाच होता. मध्यंतरी जे लेख होते ते तिचेच होते आणि अजूनही मला अवगत झाले तर मी तुमच्यापुढे प्रसारित करणारच आहे. तिचा अनुभव फार हा दांडगा होता. अगोदर ज्योतिषशास्त्राचा माझा अभ्यास होताच, परंतु या निर्जीव ज्योतिषशास्त्र वृक्षाला तिने जगविले, पालवी निर्माण केली, वाढविले. दररोज मला पहाटे 5 वाजता उठून स्नानानंतर देवपूजा करून मला अभ्यासाला बसवायची. पहाटे 5 ते 8 असे 3 तास मला अभ्यास करायला लावायची. पुनश्च सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजता लेखन स्वरूपात अभ्यास करायला लावायची. ही सक्ती होती. मी पण आनंदाने विद्यार्थी समजून वागत होतो. माझ्याजवळ जी जुनी ज्योतिषशास्त्राची ग्रंथसंपदा होती ती ग्रंथसंपदा सामुग्री जीर्ण झालेली होती. तिने व्यवस्थित करून बुक बाइंडिंग करून दिली. यामुळे मला अभ्यासाचा उत्साह आला. असा विचार तिचा प्रयत्न होत असताना तिने पक्के गुणगाठ बांधून ठेवली होती की मला ज्योतिषी नव्हे तर ज्योतिषाचार्य करायचं आहे आणि पूर्ण विश्वास नंबर 1 आणायचे आहे. दरम्यान तिने संपूर्ण भारतातील ज्योतिष अधिवेशनात मला सहभागी व्हायला लावले आणि मग मी एक पारितोषिक गोल्ड मेडलिस्ट मिळवू लागलो. तिच्या इच्छा होती की मी वर्तमानसाठी लिखाण करावे. वर्तमानात ओळखी नव्हती. ओळखी नसल्याने कसे लिहिणार असा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. तिच्या मनात काही वेगळेच सुरू होते. इसवी सन 2003ची गोष्ट आहे. गाडी थेट दैनिक देशदूत जळगाव कार्यालयात गेली. त्यावेळी सुभाषराव सोनवणे हे संपादक होते. त्यांच्यापुढे एक प्रस्ताव मांडला.
प्रस्ताव लोकांच्या समस्या सोडवण्याचे साप्ताहिक भविष्य साप्ताहिक सदर सुरू करावे हा प्रस्ताव होता। ही कल्पना संपादक सुभाषराव सोनवणे यांना आवडली, परंतु संपादकांनी मला कितपत ज्योतिषशास्त्राची ओळख आहे हे बघण्यासाठी त्यांनी स्वतःची कुंडली माझ्यासमोर मांडली। तिची नजर माझ्याकडे टाकली। नजरेचा इशारा केला गेला। बेधडक सांगा तिच्या नजरेने मला प्रेरणा मिळाली आणि उत्साह मिळाला आणि बुद्धी पण त्याच वेळेला प्राप्त झाली आणि मी सांगू लागलो। सुभाषराव सोनवणे यांनी माझ्या पत्नीची नजर टिपली आणि ते म्हणायचे की सौभाग्यवतीचे प्रेरणामुळे आपण माझ्या कुंडलीचे परीक्षण अत्यंत बरोबर 100%च्या वर आपण केलेले आहे व खाली विश्वज्योतिषाचार्य सुरेश बोरकर असे त्यांनी लेखाला नाव दिले। मात्र तिने माझ्यापुढे राव हा शब्द टाकायला लावला आणि ती मागणी सोनवणे संपादक साहेबांनी मान्य केली। एक दिवस खंड न पडता पूर्ण पान असे 20 वर्ष चालवले गेले। रोज पूर्ण पान भविष्य धार्मिक दिनविशेष सदर लोकप्रिय झाले। खऱ्या अर्थाने मी प्रसिद्ध झालेला असलो तरीही सर्व प्रसिद्धी सौभाग्यवती स्वर्गीय आज निर्मलाबाई यांनी मिळवून दिली। असे तिचे हित तिचे गुण मोजता येणार नाही असे आहे। माझ्यापेक्षा तिचे गुण अधिक आहे। कलकत्ता या ठिकाणी सर्व जगभरातून ज्योतिष विद्वानांना आमंत्रित केले गेले। 6620 ज्योतिषांनी या अधिवेशनाला हजेरी लावली। मला पण आमंत्रण होते, परंतु इतक्या लांब कसे जायचे म्हणून मी माझा नकार दिला होता। परंतु तिच्या जिद्दीमुळे आम्ही तिथे गेलो। 27 दिवस सारखी चर्चा झाली। शेवटी परीक्षा घेण्यात आली। परीक्षेचा निकाल लागला, त्यात माझा दुसरा क्रमांक आला। 6600 जागतिक स्तरावर सगळं विश्वामध्ये माझा दुसरा क्रमांक आला। मी आनंदित झालो। मला बरे वाटले, परंतु तिला ते मान्य नव्हते। माझा क्रमांक पहिला यायला हवा असे तिला वाटत होते। त्यामुळे या परीक्षा पेपरची फेर तपासणी करण्यासाठी 51,000 रुपये फी होती। ती रक्कम जमा करून पुन्हा पेपर तपासणी करण्यात आली। यात दिलेला निकाल बरोबर असला तर फी परत मिळणार नाही आणि असा नियम तेथे होता। माझा स्पष्ट फेर तपासणीला नकार होता, नाहीतर दुसरा क्रमांक असलेलाही नंबर जायचा अशी मला भीती वाटत होती। तिने माझे ऐकले नाही। 51,000 रुपये भरून दिले। तिसऱ्या दिवशी मान्यवरांनी आमचा निकाल बरोबर आहे असे सांगितले। आता 51,000 रुपये गेले हे तर यावरून ठरतच होतं, कळतच होतं, समजतच होतं। सुरेशराव बोरकर यांचा 2 नंबर बरोबर दिलेला आहे असं पुनश्च घोषित झाले। आत्ता 51,000 रुपये गेले, परंतु तिने स्टेजवर जाऊन विचारणा केली। मी यावेळेला अत्यंत गर्भगळीत झालो। हे स्टेजवर जाऊन काय करणार हे माझ्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाला। आमच्या पतीचे काय चुकले ते सांगावे। संयोगाने सांगितले, मॅडम त्यांना समोर बसलेल्या व्यक्तीची ती कुंडली आहे। त्या मॅडम बसलेल्या आहे, त्यांना 2 मुले आहेत, त्यांचे पती सोबत आहे। त्यांचीच कुंडली परीक्षणार्थ दिली होती आणि परीक्षेच्या प्रश्नामध्ये विवाहितेचा उल्लेख पण केला होता। ती विवाहित असताना आपल्या पतीने जन्मकुंडलीमध्ये कुमारिका लिहिलेली आहे। एवढी चूक त्यांची आहे, बाकी सर्व बरोबर आहे। दुसरी चूक त्यांची कुठलीही नाही। मी त्या परीक्षणात कुमारिका लिहिले होते म्हणून संयोजक बरोबर होते। त्यानंतर तिने संयोजकाला आव्हान केले। आता ती विवाहित होती, मी कुमारिका लिहिलं, हे चुकलं होतं हे मी मान्य करतो, कारण समोर तिला पती पण होते, 2 मुलं पण होते, विवाहिता पण होती। परंतु माझ्या पत्नीने त्यानंतर तिने संयोजकांना आवाहन केले की या पेपरची तपासणी करणारे कोण कोण होते त्यांनी स्टेजवर यावे। आता काय होते स्टेजवर यामुळे मी गर्भगळीत झालो। संयोजकांना व तपासणी करणारे असे वाटले की बाई आपणा सर्वांना धन्यवाद देतील, म्हणून 3 पेपर तपासणी करणारे गुरुजी संयोजक स्टेजवर आले। त्यांचा आविर्भाव हा युद्ध जिंकल्यासारखा दिसत होता आणि ते मला खरेही वाटत होते आणि मला त्यांचे बरोबर वाटत होते।
मात्र तिने माईक हाती घेतला आणि सांगितले, खऱ्या अर्थाने आपल्याला पेपर तपासण्याचा अधिकार मुळीच नाही, प्राथमिक ज्ञान पण आपल्याला नाही. ह्या तिच्या बोलण्याने मी तर हादरून गेलो, कारण पेपर तपासणे चारही व्यक्ती ख्यातनाम जागतिक प्रसिद्धीचे ज्योतिषाचार्य होते आणि त्यानंतर असे बोलत आहे. आता काय करावे? अशा या व्यक्ती, मान्यवर मोठ्या व्यक्ती, ज्यांच्याकडे सिनेनट येतात, मंत्रीगण येतात, अशा या 3 व्यक्तीच्या पुढे मी काय बोलणार? पण ती बोलत होती. आता काय होईल हे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर होते. उभे राहिले, परंतु चारही ज्योतिषी विश्वविख्यात मान्यवर असल्याने शांतप्रिय होते. ते शांतता होते, त्यांची विद्वत्ता मोठीच होती. त्यांनी मग माझ्या पत्नीला विचारले, ताई तुम्हीच सांगा आमचे काय चुकले? त्यावर ती म्हणाले की आपण प्रश्न विचारले आहे की जन्मकुंडली तयार करून त्यांचे विवेचन करा, हे बरोबर आहे ना? चारही व्यक्तींनी होकार दिला. तिने पुनश्च चारही व्यक्तींना हाच प्रश्न केला. त्यांनी पुनश्च हो म्हटले. असे 4 वेळा झाले. त्यावेळेला ती म्हणाली, अजूनही आपणास कळालेले नाही. 4दा प्रश्न वाचून, 2 शब्दाचा प्रश्न वाचून आपल्याला प्रश्न जर कळत नसेल तर उत्तराची परीक्षा तुम्हाला काय येईल? तुम्ही उत्तर कसं काय परीक्षण करणार? ही त्याची बाजू होती. अजूनही आपणास कळाले नाही का? त्यांनी नकार दिला. अहो माझे आपणास कळाले नाही का? त्यांनी नकार दिला. अहो माझ्या विचारणात आपले उत्तर आहे. शेवटी तिने सांगितले की आपण जन्मकुंडलीचे विवेचन करा असे म्हटले आहे. तर मग जन्माच्या वेळी ह्या मॅडम सौभाग्यवती होत्या का? जन्मकुंडलीचं परीक्षण आहे, तर जन्माच्या वेळी त्या सदर महिला सौभाग्य होते का? त्यावेळेस त्या कुमारिकाच होत्या. आता परीक्षकांना आपली चूक कळली आणि त्यांनी क्षमस्व म्हटले आणि मग मला प्रथम क्रमांक देऊन विश्वज्योतिषाचार्य पदवी दिली गेली. खऱ्या अर्थाने ही पदवी, विश्वज्योतिषाचार्य पदवीची मानकरी माझी पत्नीच होती. मी मात्र नाममात्र होतो, कारण माझा 2रा क्रमांक होतो. अशाच आमच्या सौ निर्मलाबाई बोरकर होत्या. माझ्या जीवनात त्यांनी 2 जून 1972ला प्रवेश केला आणि ती पत्नी म्हणून नाही तर लक्ष्मी म्हणून तिने माझ्या जीवनात येऊन माझे जीवन बदलून टाकले. विवाहात आम्ही एका ताटात जेवण केले. ती आज हयात नाही, स्वर्गवासी झाली आहे. 13 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी शेवटच्या क्षण पावेतो आम्ही एकत्र जेवण केले. एका ग्लासातून पाणी प्यालो असा एकही क्षण नाही. ती माझ्यापासून दूर राहिली होती. आम्ही कुठेही एकत्र जात होतो. प्रत्येक वेळी देशदूत कार्यालयात सुद्धा आम्ही एकत्र जात होतो. त्यांची स्मरणशक्ती फार होती. देशदूतचे अन्न लिखाण केले का म्हणून विचारणा करीत होती. शेवटच्या क्षणाला तिने मला देशदूतच्या लिखाणाबद्दल विचारणा केली होती. शून्यातून विश्व निर्माण करण्याची तिची शक्ती होती, म्हणून माझे जीवन फुललेले आहे. अलंकार आणि विक्रम ही 2 मुले त्यांनी दिली. परिवार निर्माण केला. रावेरमध्ये प्रख्यात अलंकार ज्वेलर्स, विक्रम ज्वेलर्स मुलांचे निर्माण करून दिलेले आहे. माझे नाही तर तिनेच ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय म्हणून जग प्रसिद्ध केले. माझ्या ज्योतिष कार्यालयाला ब्रह्मांड हे नाव तिनेच सुचवले होते, तिनेच दिले होते. प्रभू रामचंद्राला सीता यांनी सुवर्ण हरणाचा हट्ट केला. शंकराच्या पार्वतीने माहेराला जाण्याचा हट्ट केला. रागाच्या भरात लक्ष्मी विष्णूला सोडून गेली. श्रीकृष्णाची राधा रुसली, परंतु माझी निर्मला कधी रुसली नाही. तिने कधी हट्ट केला नाही. माझ्या आयुष्यात एकही शब्द तिने खाली पडू दिला नाही. माझ्या जीवनाशी ती एकरूप झाली होती. स्वतः मुलाच्या सोन्या चांदीची शोरूम असताना, स्वतः मुलांना लाखो रुपयाची शोरूम थाटून दिली असताना ती केवळ 20 रुपयाचे बेंटेकचे मंगळसूत्र घालत होती आणि साधी कॉटनचे कपडे वस्त्र परिधान करत होती. जेवणसुद्धा साधेच होते. हॉटेलात जा, खानावळीत चला असे तिने कधीच म्हटले नाही. आश्चर्य असे की माझा जन्मवार बुधवार, त्याच दिवशी तिचे निधन झाले. तिचा वाढदिवस 14 सप्टेंबर रोजी होता. 70 वर्ष पूर्ण करून 71 वर्षात तिने प्रवेश करत असताना त्याच दिवशी अंतिम संस्कार मला करावे लागले. 51 वर्षाची साथ सुटली. मी एकाकी झालो. पत्नीच्या निधनानंतर पुरुषांचे जीवन असह्य होऊन जाते. जीवन जगावेसे वाटत नाही. खरोखरच पत्नी ही जी जीवन संगिनी, जीवन साथी, प्राणेश्वरी, अर्धांगिणी, पत्नीशिवाय मनुष्य काही करू शकत नाही. पत्नी शक्ती असते, पत्नी प्रेरणा असते, पत्नी जीवनदायिनी असते, पत्नी सौभाग्यवती असते.
म्हणूनच आपण अगोदर सौभाग्यशाली होत असतो. देवतांच्या नावाखाली पत्नीचे नाव अगोदर असते. सीताराम, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण. त्याचप्रमाणे निर्मलाबाई, सुरेशराव. पत्नीशिवाय जगणे म्हणजे पाण्याविना मासोळी, श्वासाविना प्राण, सुगंधाविना फूल. पत्नी म्हणजे हौस, पत्नी म्हणजे आनंद, पत्नी म्हणजे उत्साह, पत्नी म्हणजे प्रेरणा, पत्नीमुळे सहजीवन. पत्नीशिवाय जीवन नाही, पत्नीविना शून्य. आज मी शून्य झालो आहे. सारे संपले आहे. इच्छा संपल्या, आनंद संपला, हौसमौज संपली. सकाळ संध्याकाळ प्रकाश देणारी पंती विझली, जीवनात अंधकार निर्माण झाला. खरोखर पत्नीचं स्थान हे अत्यंत आहे. पत्नीशिवाय कोणीही आपल्यासोबत नसते. पतीला पत्नी, पत्नीला पती हे जेवढी सांगड आहे तीच खरी असते. बाकी आपले मुलं असतात, सुना असतात, नातवंड असतात, परंतु यांचं जे सख्य असते ते अद्वितीय असते आणि ते अभूतपूर्व असं असते. आणि पत्नीशिवाय पतीला जगणं अत्यंत असह्य असते. पतीशिवाय पत्नीला पण जगणं असह्य असते. अशी आमच्यासारखी जोडी असली तर. नाहीतर आपण अनेकांचे आपण बघतो. आज तर असं आहे, दुर्दैवी नशिबाला येते. 16 दिवससुद्धा सुतक पाळण्याचे लोक कंटाळा करत आहे. 3 दिवसाचं सुतक. काही तर असे म्हणतात की अग्निडाग दिला तर सुतक संपलं. काही तर आता अग्निडागाच्या कंपन्या निघाल्या आहेत, त्याच्यामार्फत अग्निडाग करून टाकतात आणि बाकीचे मोकळे होऊन जातात. वाटणी हिस्से घ्यायला सर्व तयार आहे, परंतु दुःख व्यक्त करायला, दुःखाची साथ देणाऱ्याला कोणी नाही आहे. हे अगदी सत्य बाजू आहे. खऱ्या अर्थाने 16 दिवसाचं सुतक असते. 16 महिन्याचा दुखवटा असतो आणि जीवन आयुष्यभराचं दुःख असते. आज मीही 16 महिने झाले, 17वा महिना चालू आहे. TV अजून लावलेला नाही, नवीन कपडे अजून घातलेले नाही, गोडधोड अजून केलेलं नाही, खात नाही. आणि दुसरं म्हणजे मी सिनेमा नाटक बघत नाही आणि हौसमौस करत नाही, उत्सवात जात नाही, कुणाच्या लग्न मोंजी समारंभातसुद्धा मी हजेरी लावत नाही. कारण अजूनही माझ्या मनामध्ये तिच्याविषयी सारखी ओढ आहे. हे तिची प्रेरणा, तिला वचन तिनं माझ्याकडनं घेतलं आहे म्हणून मी हे कार्य करतो आहे. आणि त्या कार्याला मी प्रामाणिकपणे बांधिलकी राहत आहे म्हणून मी सत्यतेनं काम करतो आहे. पूर्वीही करत होतो, आताही करतो आहे. या निमित्ताने पुन्हा वर्तमानपत्राला समस्या निवारण करण्याविषयी लेख मला सुरू करण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी त्यांना माझ्या परीने सहकार्य करण्यास बांधील आहे. माझ्या नियमबद्धता मी पाळतो. एकही खंड न पडता 20 वर्ष मी अखंडपणे चालवलेला आहे. दैनिक देशदूतमध्ये एक पूर्ण पेज मोठं दर बुधवारी प्रसिद्ध होत होतो. अनेकांकडे ते संग्रहित आहे. त्याच पद्धतीचं लोकांची सेवा करण्याचं माझा हेतू आहे. ज्या वर्तमानपत्रांना हे हवं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटलं तर अधिक उत्तम. 98 500 1555 हा माझा नंबर आहे. रावेरमध्ये ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची इथे कुठेही शाखा नाही. हे लेख मला सुरू करण्याचं कार्य, त्याला कारण आहे की शेवटी आता आपल्याला अंतिम पाडाव आहे. जाता जाता समाजाची सेवा करण्याचं कार्य तिचं जे आहे त्यावेळेलाचं होतं ते पुढे चालू ठेवावं हीच इच्छा आहे. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. पुनश्च माझी गुरुवर्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.